हॅलो गाईज, वेलकम टू बॅक माय चॅनल. सो आज आम्ही मोमोज बनवले आहेत. खूप दिवसांनी मी व्हिडिओ टाकत आहे. गावाला आल्यामुळे जास्त व्हिडिओ बनवताच येत नाही, पण मोमोज बनवायचे होते. माझ्या मुलीला सुद्धा मोमोज खूप आवडतात. सो तिचा सुद्धा हट्ट चालला होता की मोमोज बनवायचेत, म्हणून म्हटलं चला मोमोज सुद्धा बनवून होईल आणि एखादा व्हिडिओसुद्धा बनवून होईल. सो गावाला आल्यावर हा पहिलाच व्हिडिओ मी मोमोजचा केलेला आहे. हे एकदम हेल्दी मोमोज आहेत, गव्हाच्या पिठाचे आहेत. सो माझ्या मुलीसाठी मी असेच हेल्दी मोमोज वगैरे बनवते. लहान मुलांसाठी हेल्दी खाणं चांगलं असतं. सो हे सगळे मोमोज मी स्टीम करून घेतलेले आहेत. मोमोजचा शेप, काही मोमोजचा शेप थोडा वेगळा आहे, काही मोमोजचा शेप थोडा गोल आहे. आपल्याला जसे वाटेल तसं आपण शेप द्यायचा. हे सगळे मोमोज मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते. मोमोजची चटणी सुद्धा मी इथे बनवलेली आहे. मोमोज सोबत ही चटणी खायला खूप छान लागते, त्यामुळे स्वाद सुद्धा खूप छान येतो. हे मोमोज मी बाहेर घेऊन जात आहे. हे मोमोज टेस्टला कसे लागतात हे सगळेजण खाऊन सांगतील. माझ्या मुलीला तर खूप आवडतात. पिल्लू, तुला हे मोमोज कसे लागतात खायला? छान लागतात का? छान लागतात ना? मस्त झालेत ना? तुम्ही पाहू शकता मोमोजच्या आतली फिलिंग सुद्धा खूप मस्त झाली आहे. टेस्टला सुद्धा खूप मस्त लागत होते हे मोमोज. एकदम हेल्दी सुद्धा आणि खायला सुद्धा मस्त लागतात. माझ्या आवडणा मुलीला, त्या दोघांना सुद्धा खूप आवडले. माझ्या सासूबाईंनी सुद्धा पहिल्यांदाच हे मोमोज ट्राय केलेत. त्यांना सुद्धा खूप आवडले. चटणी सुद्धा त्यांना खूप आवडली, खूप छान लागली. माझी मुलगी तर तुम्ही पाहू शकता, तिने पुन्हा एकदा खाऊन पुन्हा खायला घेतली होती. मस्त मस्त झालेत म्हणते. मला तर खूप आवडतात मोमोज. सो आम्ही सगळ्यांनी हे मोमोज फिनिश केलेले आहेत. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू गाईज, बाय बाय.